आज आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक मंदिर। तर नमस्कार मंडळी, माझं भाग्य किती बघता तुम्ही। आज मी माझा आयुष्यातला पहिला व्हिडिओ बनवत आहे आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा। मग सगळ्यात पहिल्यांदा येऊन पोहोचतो आपण सूर्याकडे। बघतो तर काय साळुंके वॉटर सप्लायर चेक करता धरता आणि सीईओ आपल्याला चक्क बाटलामध्ये पाणी भरताना दिसत होते। मग आम्हाला बघून सूरज साळुंकेने चान्सच मारून घेतला। म्हणले संकट समयी उपयोगी पडतो तोच खरा मित्र, आणि आम्हाला सुद्धा 10-12 पाण्याच्या बाटलाच्या डिलिव्हरी करायला लावल्या। मग पाण्याच्या डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही आमची हायाबुजा काढली आणि निघालो भिवंडीच्या दिशेने। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे भिवंडी जवळील मराडेपाडा गावामध्ये स्थित आहे। भिवंडीपर्यंत रस्ता एकदम चांगला आहे, पण त्यानंतर जेव्हा आपण पाईपलाईनच्या रस्त्याला लागतो तेव्हा आपल्याला आठवतं, अरे भाई या रस्ते में खड्डा है की खड्डे में रस्ता है, कुछ समझ में नहीं आ रहा रे। बात तो सही है। या रस्त्याला आपल्याला एका गाण्याची नक्कीच आठवण होते। मग कसं बसं आपण फायनली येऊन पोचलो मराडेपाडा गावामध्ये स्थित असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोर। मंदिराच्या बाहेर प्रशस्त असं 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं पार्किंग पाहायला मिळतं। आपल्याला फक्त पार्किंग चार्जेस द्यावे लागतात, पण मंदिरात जाण्यासाठी कोणत्याही पद्धतीचं प्रवेश शुल्क घेतलं जात नाही। मंदिराच्या बाहेरच आपल्याला शिवशंकराची भली मोठी मूर्ती पाहायला मिळते। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला महाराजांच्या काळातले हत्ती, घोडे आणि महाराजांचे मावळे यांचं दर्शन घ्यायला भेटतं। या मंदिराचं प्रवेशद्वार हे 36 फूट उंच बनवण्यात आलेलं आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपोआप रायगडावरील नगारखान्याची आठवण होते। या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आत पाऊल ठेवल्यानंतर आपल्याला साक्षात महाराजांच्या काळात गेल्याचा अनुभव येतो। मंदिराच्या आतमध्ये पोहोचतो तर आपण पाहतो की चारी बाजूनी या मंदिराला तटबंदी करण्यात आलेली आहे। मंदिरामध्ये आपण जेव्हा समोरून प्रवेश करत असतो तेव्हा दोन्ही बाजूला दीपस्तंभ, तोफा या गोष्टी पाहायला मिळतात। तिथून समोर आल्यानंतर आपण पोहोचतो मंदिराच्या सभा मंडपामध्ये। मंदिराचा सभा मंडप सुद्धा अतिशय देखणा आहे। मंदिराच्या सभा मंडपामध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला भवानी मातेचं मंदिर पाहायला मिळतं, तसेच डाव्या बाजूला आपल्याला राजमाता जिजाऊंचं मंदिर पाहायला मिळतं। आणि या दोन्ही वस्तूंच्या बरोबर मध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन पाहायला मिळतं, आणि त्या सिंहासनावरती विराजमान असणारे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची 6 फुटाची भव्य दिव्य मूर्ती पाहायला मिळते। या मंदिरामध्ये सायंकाळी 7 वाजता रोज छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते, आणि आमचं भाग्य एवढं छान होतं की आम्हाला त्या दिवशी त्या आरतीचा आनंद घ्यायला भेटला। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।